नमस्कार. आताशा रोज काही शब्द ऐकू येऊ लागलीत आणि ते शब्द आता अंगवळणी सुद्धा पडलेत. मला त्या शब्दांवरती काहीही बोलायचं नाहीये. कारण गद्दार, 50 खोके, आईशी बेईमानी करणारे, रक्ताशी बेईमानी करणारे वगैरे वगैरे असल्या शब्दांनी आता एव्हाना आमचे कानही किटले आहेत आणि ऐकून ऐकून सरावले पण आहेत. आता यावर काय वेगळं काय बोलायचं? खरंच लोक गद्दारी करतात, खरंच लोक असं वागतात का, की हे आत्ता पहिल्यांदा घडलंय? हे जरा नीट समजून घेतलं पाहिजे. गद्दारी कोण करताय, कशी केली आहे, हेही जरा समजून घेतलं पाहिजे. शिवसेना स्थापन होतानाचा काळ तुम्हाला आठवत असेल. आता मी एक एक नावच सांगणार आहे. यादी घेऊनच बसलोय, मुद्दाम ती यादी घेऊन बसलोय. शिवसेना स्थापन होतानाचा काळ आठवा. त्यावेळी शिवसेना उभी करण्यासाठी कोण कोण काम करत होते आठवा. सगळ्यात पहिलं नाव येतं ऍडव्होकेट बळवंतराव मंत्री यांचं. शिवसेना स्थापन करणे, शिवसेनेची घटना तयार करणे, शिवसेनेसोबत सगळे कसं कसं कारभार चालण्याची व्यवस्था करणे आणि बाळासाहेबांच्या सोबत स्टेज शेअर करणारे एकमेव व्यक्ती म्हणजे ऍडव्होकेट बळवंतराव मंत्री. या बळवंतराव मंत्रींना शिवसेना का सोडावी लागली याचा विचार झाला पाहिजे. आजकाल जे लोकशाहीची हत्या म्हणून ओरडतात ना, त्यांना मला सांगायचं आहे की बळवंतराव मंत्री यांच्या डोक्यात पक्षात लोकशाही असावी असा विचार होता आणि त्यावेळेस शिवसेना चालविणाऱ्यांच्या डोक्यात लोकशाही नाही तर हुकुमशाही असावी, आपल्याच आधारावर चालावी असं वाटत होतं आणि म्हणूनच शिवसेना बळवंतराव मंत्रींना सोडावी लागली. शिवसेनेत लोकशाही नांदत नसते याचं उत्तम उदाहरण म्हणजे बळवंतराव मंत्रींचं शिवसेना सोडणं. माणूस क्रमांक 2. बळवंतराव मंत्रींच्या नंतर शिवसेना कोण सोडली असेल तर ती अरुण मेहता याने. अरुण मेहता कोण होते? तर अरुण मेहता कामगार सेनेची स्थापना करणारे होते. कामगार सेना मुंबईत रुजविणे, वाढविणे यासाठी अरुणभाईंनी खूप मोठं काम केलेलं होतं. अरुणभाईंनी शिवसेना का सोडली असावी? म्हणजे आज मी तुम्हाला नावं यासाठी सांगतोय. नावं जरा महत्वाची आहेत. ही नावं म्हणजे बळवंतराव मंत्री, ऍडव्होकेट बळवंतराव मंत्री कोण आहेत तुमच्या लक्षात आला असेल. मराठी माणसांचा पक्ष, मराठी माणसांनी उभा केलेला पक्ष, कोणाकोणाची मेहनत तुमच्या लक्षात येईल. दुसरे अरुणभाई मेहता अरुणभाई मेहता ज्यांनी कामगार सेना उभी केली आणि या अरुणभाई मेहतांना शिवसेनेच्या नेत्यांचे कामगारांशी संबंध असण्यापेक्षा कारखानदारांशी असलेले संबंध पटत नव्हते, म्हणून अरुण मेहतांना शिवसेना सोडावी लागलेली आहे. विसरता येईल या सगळ्या गोष्टी. म्हणजे एक गुजराती आडनावाचा माणूस, मूळचा गुजराती असलेला माणूस शिवसेना सोडून जातो आणि यांचे संबंध, छुपे संबंध मालकाशी असतात. मी याआधी एक व्हिडिओ केला होता हिंदीमध्ये आणि त्याच्यामध्ये कुठले कुठले उद्योग बंद पडले आणि का बंद पडले या संबंधीचा खुलासा केलेला होता. त्या व्हिडिओची लिंकही तुम्हाला मी देईल. सजेशन्स मध्ये तो व्हिडिओ पण दाखवेल, त्यामुळे तोही बघून घ्या. हिंदीतला व्हिडिओ आहे. या सगळ्या प्रकारामध्ये अरुण मेहतांचं शिवसेना सोडून जाणं हे फार महत्वाचं होतं. महत्वाचं यासाठी होतं की एक व्यक्ती मालकाशी संबंध नको म्हणत होता आणि त्याला शिवसेना सोडावी लागली. व्यक्ती क्रमांक 3 बंडू शिंगरे. बंडू शिंगरे या नावातच तुम्हाला त्याचं तरुणपण असणं, त्याची धडाडी असणं या सगळ्या गोष्टी दिसतील. शिवसैनिकांची जरब काय असावी हे बंडू शिंगरे यांच्याकडे बघितलेलं कळतं. आता बंडू शिंगरेंनी शिवसेना का सोडली, बंडू शिंगरेचे शिवसेनेसोबत का मतभेद झाले हे जरा बघणं आवश्यक आहे. ज्या काळात बंडू शिंगरे शिवसेनेचं काम करत होते त्या काळामध्ये काँग्रेसचे नेते बॅरिस्टर रामराव अधिक यांना पाठिंबा देण्यावरून मोठा वाद झाला आणि बंडू शिंगरेंनी शिवसेना सोडली. बरं, नुसती बंडू शिंगरेंनी शिवसेना सोडली असं नाही, बंडू शिंगरेंनी प्रतिशिवसेना स्थापन करण्याचा प्रयत्न सुद्धा केला. म्हणजे रामराव अधिकांच्या पाठिंब्याचा हा वाद इतका रंगला
की शिवसेना सोडून देऊन प्रतिशिवसेना स्थापन करण्याचा प्रयत्न झाला आणि पण तो प्रयत्न फसला. बंडू शिंगणा ते जमलं नाही, पण शिवसेना स्थापन झाली होती हे लक्षात घेणं आवश्यक आहे. जरा पुढचं नाव बघूया. डॉक्टर हेमचंद्र गुप्ते. कोण आहेत हेमचंद्र गुप्ते? हेमचंद्र गुप्ते शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलेले मुंबईतले पहिले महापौर. मुंबईतल्या मध्यमवर्गीयांच्या मनामध्ये शिवसेना रुजविण्याचं, त्यांचे विचार रुजविण्याचं काम हेमचंद्र गुप्तेंनी केलं. आता जरा अजून गंमत सांगतो. जशी तुम्हाला मगाशी गंमत वाटली ना, तशी अजून गंमत वाटेल. हेमचंद्र गुप्ते यांचं बिनसलं कुठे? तर हेमचंद्र गुप्तेंचं बिनसलं मुरली देवराय यांना पाठिंबा देण्याच्या कारणावरून. कोणाकोणाला आणि कधी कधी पाठिंबा दिलाय. मुरली देवरांना पाठिंबा देण्याच्या कारणावरून हेमचंद्र गुप्तेंचं बिनसलं आणि हेमचंद्र गुप्तेंनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला. तसा अंतोलेंनाही पाठिंबा दिला होता, मुस्लिम लीगलाही पाठिंबा दिला होता. पाठिंबा देण्याचे प्रकार अनेक आहेत. जरा बघूया अजून काही गोष्टी लोकांना गद्दार म्हणणाऱ्यांच्या काय काय आहेत त्या जरा समजून घेणं आवश्यक आहे. चला पुढचे व्यक्ती बघूया, एवढ्यावर नाही भागत. त्याच्या पुढचे व्यक्ती आहेत दत्ता प्रधान. दत्ताजी, दत्ता प्रधान, दत्ता साळवी अशी वेगवेगळी नावं आहेत. त्यामुळं दत्ता प्रधान या नावावर मी फोकस करतोय. दत्ता प्रधान यांनी शिवसेनेची घडी बसवली. शाखा प्रमुख जबाबदारी, तालुका प्रमुखांची जबाबदारी काय असेल, जिल्हा प्रमुखांची जबाबदारी काय असेल, उपनेता काय असेल, ही सगळी जी संघटनेची मांडणी आहे ना, ती दत्ता प्रधान यांनी केली होती. दत्ताजी खरं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून आलेले होते. त्यामुळे संघाची जी संघटन उभारणीचं कार्य आहे त्याच धर्तीवर त्यांनी या सगळ्या संघटनेची उभारणी केलेली होती. बेस्ट मधील युनियनची सगळ्यात मोठी कामगिरी दत्ता प्रधान यांची होती. म्हणजे बेस्टमध्ये जी युनियन लागली दत्ता प्रधान यांची होती. पण अचानक दत्ता प्रधान शिवसेनेपासून वेगळे झाले. एक स्वयंसेवक ज्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पद्धतीनं ती रचना उभी केली, तीच रचना पुढे शिवसेनेने अडॉप्ट केली आणि त्याच धर्तीवर त्यांची संघटना चालू लागली. ते दत्ता प्रधान शिवसेना सोडून का गेले, त्यांना का जावं लागलं, जरा याचा विचार करून मग लोकांना गद्दार म्हणण्याची तयारी शिवसेनेने ठेवणं आवश्यक आहे. आणखी दोन नावं आहेत, म्हणजे दोन्ही नावं त्यांच्या कुटुंबातली. एक राज ठाकरे आणि माधव देशपांडे, ही दोन्ही नावं त्यांच्या नातलगांच्या पैकी आहे. ही दोन्ही मंडळी का सोडून गेली, राज ठाकरेंना का सोडावं लागलं? राज ठाकरे आज असते तर शिवसेनेची काही वेगळी स्थिती राहिली असती का, शिवसेनेमध्ये बळ राहिलं असतं का, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. खरंच बळ राहिलं असतं का? राहिलं असतं कदाचित, नसतंही कदाचित, काही राहिलं असतं. पण केवळ मी असलो पाहिजे, माझ्याशिवाय अन्य कोणी नको, याच कारणामुळं राज ठाकरे आणि माधव देशपांडे यांना शिवसेना सोडावी लागली. त्यामुळं दुसऱ्याला गद्दार म्हणणाऱ्यांनी आपण किती लोकांना सांभाळू शकलो हे तपासण्याची आवश्यकता आहे. त्यानंतरचं पुढचं नाव येतं छगन भुजबळ. भुजबळांनी एक मोठा फटका शिवसेनेला मारला होता, मोठा फटका. भुजबळ आपल्या अनेक समर्थक आमदारांच्या निशी सोडून देऊन निघून गेले होते. आता भुजबळ सोडेपर्यंत ज्या ज्या लोकांनी शिवसेना सोडली होती ना, म्हणजे भुजबळांच्या नंतर राज ठाकरे आहेत, मी राज ठाकरेंचं नाव आधी घेतले यासाठी की कुटुंबातले दोन व्यक्ती सांगून टाकले. भुजबळांच्या नावाच्या अगोदर एक गोष्ट अशी घडत होती की शिवसेना सोडणारा हा उभा राहत नाही असं बोललं जात होतं. त्यानंतर माझगाव विधानसभा मतदारसंघातून भुजबळांना बाळा नांदगावकरांनी पराभूत केलं. मग शिवसेना सोडणारा प्रत्येक जण पराभूत होतो हा एक नवा मेसेज देण्यात आला. पण छगन भुजबळांनी आपलं संपूर्ण करिअर राजकारणामध्ये उभं केलं, स्वतःला सिद्ध केलं. छगन भुजबळ शरद पवारांच्या सोबत राहिले आणि त्यांनी राजकारण उभं करून दाखवलं. छगन भुजबळ आज राजकारणातले यशस्वी व्यक्ती आहेत. शिवसेना सोडल्यावर माणसं संपत नसतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे छगन भुजबळ. आता अजून एक नाव आहे ते म्हणजे गणेश नाईक. नवी मुंबईवरती कोणी कितीही म्हणो अनभिक्षित सत्ता असलेला नेता, म्हणजे नवी मुंबईच्या राजकारणाला आपल्या हातात ठेवणारा नेता म्हणून गणेश नाईकांच्याकडे बघितलं जातं.
गणेश नाईकांनी शिवसेना सोडल्यानंतर, गणेश नाईकांचं शिवसेना सोडण्याचं कारण तर खूप मस्त आहे. म्हणजे घरातल्या वादाचा बळी, म्हणजे मातोश्रीवरच्या अंतर्गत कुरघोडीचा बळी कोण गेला असेल तर गणेश नाईक गेले. म्हणजे मुंबईत होणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टीमध्ये ठाकरे यांच्या मातोश्रीच्या घरातील स्मिता ठाकरे यांचा असलेला प्रभाव, स्मिता ठाकरे यांचे इंटरेस्ट आणि ते सांभाळण्यासाठी गणेश नाईकांना केला गेलेला आग्रह, गणेश नाईकांना याची कोणतीही पूर्वकल्पना न देता की स्मिता ठाकरे यांच्या मनात जे आहे तेच बाळासाहेब ठाकरेंच्या मनात आहे, स्मिता ठाकरे यांची सूचना बाळासाहेब ठाकरेंची आहे, असं न जाणवू देता, हे न कळू देता उद्धव ठाकरेंनी वाशीच्या एपीएमसी प्रकरणामध्ये आणि त्या हॉस्पिटलच्या प्रकरणामध्ये स्मिता ठाकरेंचा शब्द मोडायला लावला गणेश नाईकांना, आणि तिथे गणेश नाईकांचा राजीनामा घ्यायचा हे नक्की झालं. गणेश नाईकही संपतील असा कयास बांधला गेला होता, पण गणेश नाईकांनी आपल्याला स्वतःला उभं केलं. ते ज्या ज्या पक्षात जातील त्या त्या पक्षात समर्थपणे काम करत गेले आणि स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवून ठेवलं. गणेश नाईकांच्या नंतरचं पुढचं नाव येतं नारायण राणे. नारायण राणेंनी शिवसेना सोडली कशी? टाकली. उद्धव ठाकरेंना भर दिवसा शिव्या घालत टाकली. नारायण राणेंनी शिवसेनेत राहू नये यासाठी प्रयत्न करणारे उद्धव ठाकरेच होते. ते बाहेर जातील यासाठी प्रयत्न करणारे होते. मग नारायण राणेंनी शिवसेनेतून सुटून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमधून ते बाहेर पडले. काही काळ स्वतःचा पक्ष चालवला. मग ते भाजपत गेले. काँग्रेसमध्ये मंत्री राहिले. स्वतःच्या पक्षातही चांगल्यापैकी काम केलं आणि आता भाजपमध्ये सुद्धा केंद्रीय मंत्री म्हणून काम करतायत. मुलाला आमदार केलं, एका मुलाला खासदार केलं. पण नारायण राणेंनी आपली शक्ती वाढवलेली आहे शिवसेना सोडल्यावर सुद्धा. मग या सगळ्यांच्या सोबत आणखी काही माणसं जोडली गेली होती, म्हणजे अगदी वडेट्टीवारांच्या पर्यंत. या सगळ्यांनी आपलं आपलं स्थान बळकट केलेलं आहे. शिवसेनेत ज्यांचं महत्व वाढतं अशांच्या अवस्था काय होते हे आनंद दिघे यांच्या बाबतीत आपण बघितलंय. म्हणजे आनंद दिघेंचं राजकारण संपविण्यासाठी कशा स्वरूपाचे प्रयत्न झाले, आनंद दिघेंचा मृत्यू हा संशयास्पद होता, या सगळ्या गोष्टी आपण वाचलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत, चित्रपटातून दाखवल्या गेलेल्या आहेत, अन्य मार्गाने आपण वाचलेल्या आहेत. तर या सगळ्या प्रकारामध्ये गद्दारी कोण कोणाशी करताय याचा अंदाज तुम्हाला येतोय का? म्हणजे राक्षसी महत्वाकांक्षा इतक्या की आपण स्वतःच्या ताब्यात सत्तेची पदं राहण्यासाठी काहीही करतो. 2014ला भाजप सोबतची युती तोडण्याचं कारण काय होतं? स्वतंत्रपणे लढण्याचं कारण काय होतं? हेच की आपण नंबर 1 चा पक्ष म्हणून पुढे येऊ आणि भाजपला पाठिंबा न देता दुसऱ्या कोणास तरी पाठिंबा घेऊन मुख्यमंत्री होऊ. सुरुवातीला विरोधी पक्षात बसले, मेळ लागत नाही लक्षात आल्यावर पुन्हा मग गुपचूप भाजपच्या सरकारमध्ये सामील झाले. शरद पवारांनी डाव खेळला त्यावेळेला. 2019ला युतीमध्ये राहिले आणि नंतर मग अचानक भाजपची साथ सोडून दिली आणि भाजपच्या ऐवजी अन्य लोकांना सोबत घेतलं. गद्दार कोणाला म्हणायचं? हो, तुमच्यातली माणसं तुम्हाला सोडून का जातायत? का तर तुम्ही गद्दारी करताय म्हणून. तुम्ही तुमच्या विचाराला सोडताय. कधी मुरली देवरांना पाठिंबा देण्याचा विचार करताय, कधी अब्दुल रहमान अंतोलेंना पाठिंबा देण्याचा विचार करताय, कधी रामराव अधिकांना पाठिंबा देण्याचा विचार करताय, कधी मालकांशी संगनमत करून कामगारांना देशोडीला लावताय. या सगळ्या प्रकाराचा विचार केला तर खरे गद्दार कोण हे आपल्या लक्षात येईल. याच गद्दारीची ओळख व्हावी यासाठीचा व्हिडिओचा प्रपंच. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.